नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आपण जवळपास 40 लेक्चर नंतर ऍडव्हान्सच्या लास्ट स्टेप मध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. आज आपण डिसिजन मेकिंग शीट बघणार आहोत. अशी शीट जी तुम्हाला मदत करेल एंट्री घेताना किती रुपयांचं तुमचं टार्गेट असणार आहे आणि किती रुपयांचा तुमचा स्टॉप लॉस असणार आहे आणि झाला तर प्रॉफिट किती पर्सेंटेजचा असेल किंवा किती रुपयांचा प्रॉफिट होईल आणि लॉस तुमचा किती असेल. त्या लॉस वर तुम्ही मिळणाऱ्या प्रॉफिटशी कंपेअर करून तो ट्रेड घ्यायचा की नाही हे डिसाइड करण्यासाठी तुम्ही डिसिजन मेकिंग शीट शिकणार आहात आज. ओके, सर्वात पहिली गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा कोणताही आपण बिझनेस स्टार्ट करतो त्याच्यासाठी तुम्हाला ऑफिसची जागा, त्याच्यानंतर थोडाफार तुम्हाला स्टाफ हवा असेल, ती ऑफिसची जागा क्लीन करण्यासाठी तुम्हाला क्लिनिंग स्टाफ लागेल, त्याच्यानंतर बाकीच्या मेंटेनन्स, त्या सोसायटीचा मेंटेनन्स किंवा जे पण तुमचं काही कॉर्पोरेट ऑफिस असेल त्या कॉर्पोरेट ऑफिसचा थोडाफार तुम्हाला मेंटेनन्स पे करावा लागणार किंवा अदर टॅक्सेस वगैरे तुम्हाला पे करावे लागणार. तर थोडक्यात तुम्हाला एखादा बिझनेस सुरुवात करण्यासाठी त्याच्यासाठी भांडवल गुंतवावं लागणार. शेअर मार्केट हा सुद्धा एक बिझनेसच आहे, टाइमपास नाहीये. शेअर मार्केट असा एक बिझनेस आहे की जो खूप जास्त सिरियस बिझनेस आहे. एकाच रात्रीमध्ये तुम्ही कंगालही होऊ शकता आणि हळूहळू थोडंफार नॉलेज जर तुम्ही रोज वाढवत गेलात तर तुम्ही याच्यामध्ये कोट्याधीश सुद्धा होऊ शकतात. शेअर मार्केट नक्कीच ही अशी शिडी नाहीये की जी तुम्हाला रातोरात करोडपती करेल. जर तुम्हाला याच्यामध्ये संयमाने काम करता येत असेल तरच तुम्ही याच्यामध्ये जिंकू शकता, नाहीतर तुम्ही जेवढं कॅपिटल घेऊन आलेला आहात तेवढं कॅपिटल मार्केट व्याजासकट तुमचं परत घेईल. शेअर मार्केट हे एक लालच आहे. जर लालचवरती कंट्रोल करता आला तुम्हाला तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये करिअर करता येईल. करिअर करायचं असेल तर तुमच्या बुद्धीला आणि मनाला कंट्रोल मध्ये ठेवण्याची पॉवर तुमच्याकडे असली पाहिजे. म्हणजेच काय, संयम असला पाहिजे. शेअर मार्केटचा हा कोर्स फक्त तुम्हाला शेअर मार्केटमध्ये यशस्वी नाही करणार, तर तुमच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा तुमची डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करेल. कोणत्या 4 गोष्टी ज्यावेळेस तुम्ही एकत्रितपणे विचार करता आणि त्याच्यावर ज्यावेळेस तुम्ही एखादा कन्क्लुजन काढता त्यावेळेस ते कन्क्लुजन किती इफेक्टिव्ह असेल याचं जर तुम्हाला अनालिसिस करता आलं तर फक्त शेअर मार्केटमध्ये नाही तर तुम्ही तुमच्या खाजगी आयुष्यात सुद्धा यशस्वी बनाल. तुमचं कौटुंबिक आयुष्य असू देत किंवा तुमचं प्रोफेशनल लाईफ असू देत किंवा तुमची मित्रमंडळी असू दे, सगळ्यांवरती तुम्ही नक्की कंट्रोल कराल, एक हवी तशी छाप पाडाल. ठीक आहे, आपण बघूया आजच्या लेक्चरकडे. सर्वात पहिल्यांदा मला हे सांगायचंय, शेअर मार्केटमध्ये मार्केट हे अनलिमिटेड आहे. मार्केट हे अनलिमिटेड आहे. तुम्ही जेवढे पैसे घेऊन येतात ते मार्केटसाठी खूप लिमिटेड पैसे आहेत. जर समजा 10,000चे तुम्ही शेअर्स घेतले आणि जर तुम्ही आल्या आल्याच जर पैसा तुम्ही निफ्टी बँक निफ्टी मध्ये लावायला सुरुवात केली तर 10,000 ते 10 मिनिटांमध्ये सुद्धा तुमचे जाऊ शकतात. त्याच्यामुळे जो पण तुम्ही मार्केटमध्ये पैसा घेऊन येणार आहात, सर्वात पहिल्यांदा तो पैसा टिकवायला शिका. जोपर्यंत तो पैसा टिकणार नाही तोपर्यंत तुम्ही कमवणार नाही. इनिशियल स्टेजला काय होतं, लोक विनाकारण ओव्हर ट्रेड, एक ट्रेड चुकला म्हणून तो भरून काढण्यासाठी आणखीन एक ट्रेड घेतात. तो ट्रेड चुकला म्हणून अजून नवीन उमेद आणि नवीन इच्छाशक्ती घेऊन मार्केटमध्ये येणार आणि बोलणार की आता तर मला हे करायचंच आहे, मी आज ट्रेड बरोबर घेणार आणि इथून प्रॉफिट घेऊनच जाणार, सगळा मी लॉस आजच्या ट्रेड मध्ये भरून काढणार. पहिली गोष्ट, हा ऍटिट्यूडच चुकीचा आहे. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा एक डिसिप्लिन आहे, त्या डिसिप्लिनला प्रोसेसला फॉलो करायला शिका. ज्यावेळेस तुम्ही प्रोसेसला फॉलो करणार त्यावेळेस पैसा हा तुमच्यासाठी दुय्यम होऊन जाईल. ज्यावेळी फक्त तुम्ही तुमच्या प्रोसेस वरती फोकस करा. प्रोसेस तुम्ही किती बरोबर करताय, किती ऍक्युरेटली तुमची प्रोसेस चालू आहे याच्यावर भर द्या.
सिस्टीम मध्ये तुम्ही ट्रेड करताय की नाही ह्याच्यावरती जोर द्या. पैसा हे दुय्यम आहे, बाय प्रोडक्ट आहे. पैसा आपोआप येणार जर तुम्ही ट्रेड बरोबर करायला शिकला ना, तर पैसे बाय प्रोडक्ट असल्यामुळे ते आपोआप येत राहणार तुमच्याकडे. पण जर तुम्ही पैशावरती फोकस करून ट्रेड करत असाल तर पैसे आज मिळतील, उद्या मिळतील, परवा तुमचे सगळे पैसे निघून जातील. फक्त प्रोसेस आणि प्रोसेसवरच तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. कोणत्या ठिकाणी कोणता पॅटर्न बनतोय, त्याच्यावर कोणते कॅन्डल स्टिक्स आहेत, त्याच्यानंतर EMI आपल्याला काय सांगतोय किंवा बॉलिंजर बँड काय सांगतोय, ADX काय सांगतोय, हे जेव्हा तुम्ही लक्षात घेणार त्यावेळेसच तुम्हाला याच्यामध्ये थोडाफार प्रगतीचा मार्ग दिसेल. जर तुम्ही प्रॉफिटचे हिरवे आणि लाल आकडे जर बघत बसलात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही. शेअर मार्केटमध्ये एंट्री घेतल्यानंतर जो पण काही तुमचा लिमिटेड पैसा असतो त्याला डायरेक्शन द्यायचा विचार करा. एक तर पहिली गोष्ट, तुम्हाला पैसे वाचवायचे आहेत, त्याच्यामुळे एंट्री घेतल्या घेतल्या किंवा घेताना स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही स्टॉप लॉस लावणार त्यावेळेस तुम्हाला हे फिक्स असतं की आज तुम्ही जर 1000 रुपये लावले असतील तर तुमचा 30 रुपयाच्या वरती लॉस होणार नाही आज. ओके, प्रॉफिट किती पण होऊ देत वरती, पण तुमचा मार्केटमध्ये एंट्री घ्यायच्या आधी स्टॉप लॉस फिक्स असला पाहिजे, तरच तुम्ही ह्याच्यामध्ये विनर होऊ शकाल. जर तुम्ही मार्केटला ट्रॅप केलं तर तुम्हाला मार्केट ट्रॅप करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही मार्केटला ट्रॅप करू शकलात तर तुम्हाला मार्केट कधीच ट्रॅप करणार नाही. जर समजा प्रत्येक ट्रेडला तुम्ही 3% पेक्षा जास्त रिस्क घेत नसाल, म्हणजे जर समजा इकडे 1000 रुपयाचा तुम्ही स्टॉप एंट्री घेतली तर त्याच्यावरती 3% पेक्षा जास्त तुम्हाला लॉस नाही करायचा. ह्या विचाराने जर तुम्ही 30 रुपयाचा खाली स्टॉप लॉस लावला तर मॅक्सिमम 1000च्या मागे तुमचं किती रुपयांचं नुकसान होणार आहे? 30 रुपयाचं. काही थोडेफार तुमचे ब्रोकरेज वगैरे कट होऊन तुम्हाला 965 रुपीज तुमच्या हातामध्ये आहेत. ओके, परत नव्या ह्याने ट्रेड करा, परत 30 रुपयापेक्षा जास्त स्टॉप लॉस लावू नका, 3% आपोआप तुमची अॅक्युरेसी वाढत जाईल. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक याला तुम्ही तुमच्या असलेल्या कॅपिटल अनुसार स्टॉप लॉस लावू शकत नाही. एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मध्ये जर तुमचा 3% जास्त स्टॉप लॉस येत असेल तर तो ट्रेड तुम्ही स्किप करायचा, दुसरा एखादा ट्रेड शोधायचा की ज्याच्यामध्ये 3% रिस्क आहे. हा आपला पहिला नियम आहे की कोणत्याही ट्रेड मध्ये तुम्हाला 3% पेक्षा जास्त रिस्क घ्यायची नाही. जर समजा महिन्याच्या एंडला तुम्ही 100 ट्रेड केले असतील आणि त्या 100 ट्रेड पैकी जर 80-90 ट्रेड बरोबर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 10% इतपत रिस्क घेऊ शकता. पण आपलं जे कॅपिटल आहे त्याला सर्वात पहिल्यांदा सेव्ह करायला शिका. ओके, आता आपण डिसिजन मेकिंग शीट कडे जाऊया. ही शीट दिसते कशी आणि त्याचे काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत. आता या ठिकाणी ही आपली आहे डिसिजन मेकिंग शीट. ओके, इथे काय आहे? डेट. त्याच्यानंतर डेट म्हणजे जर तुम्ही आज ट्रेड करत असाल किंवा यापूर्वी कधी ट्रेड केला असेल तर इथे डेट लिहायची. त्याच्यानंतर स्टॉकचं नाव काय आहे ते लिहायचं. त्या स्टॉक मध्ये जिथे तुम्ही ट्रेड करताय त्याच्या आधीची क्लोजिंग कितीची आहे ते इथे लिहायचं. त्याच्यानंतर डबल स्क्रीन डिसिजन म्हणजे मी तुम्हाला वडील, त्याच्यानंतर मुलगा आणि छोटी छोटी त्या मुलांची मुलं हे 3 शिकवले होते, राईट. सर्वात मोठं काय आहे? आजोबा, त्याच्यानंतर वडील आणि त्याच्यानंतर मुलं. मुलं ही रस्त्यामध्ये येतात पण ते डायरेक्शनला चुकवत नाहीत. ओके, डायरेक्शन सोबतच असतात, फक्त ते अडथळे निर्माण करतात. त्याला आपण काय म्हणतो? रिपल. रिपलच्या वरती काय आहे? वेव्ह. आणि वेव्हच्या वरती काय आहे? टाईड. तर डबल स्क्रीन डिसिजन मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? टाईड कोणत्या डाव थिअरी मध्ये आहे? अप ट्रेंड मध्ये आहे, डाऊन ट्रेंड मध्ये आहे? ओके, टाईड मध्ये जर अप ट्रेंड असेल तर आपण इकडे फक्त बाईंगच्या एंट्री घेतो. टाईड मध्ये जर डाऊन ट्रेंड असेल तर आपण फक्त इकडे सेलिंगच्या एंट्री घेतो. ओके, जर टाईड मध्ये बाईंगची एंट्री असेल किंवा टाईड जर आपला अप ट्रेंड मध्ये असेल तर आपण सेलिंगची एंट्री घेत नाही. त्याचं कारण असं आहे
जर समजा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जर अप ट्रेंड असेल तर आपल्याला वरती जाण्यासाठी एवढे पॉइंट मिळतात, बरोबर. हे जर 100 पॉइंट असतील तर खाली येताना आपल्याला फक्त 20च पॉइंट मिळतात. परत इकडे एक 100 पॉइंट मिळत असतील तर खाली येताना परत 20 पॉइंट मिळतात. ओके, 20 पॉइंट किंवा 10 पॉइंट. परत 100 पॉइंट वरती गेल्यानंतर खाली येताना इकडे 10 पॉइंट मिळणार, बरोबर. म्हणजे अपट्रेंड साठी म्हणजे टाईड मोठी टाइम फ्रेम जर तुमची अपट्रेंड मध्ये असेल तर अपट्रेंड मध्ये मिळणारे पॉइंट्स तुम्हाला जास्त मिळतात. त्याच्यामुळे डबल स्क्रीन डिसिजन घेताना टाईड ज्या दिशेने आहे त्याच दिशेने आपल्याला ट्रेड करायचं आहे. ओके, पण अपवाद असा आहे, जर समजा इथे तुम्ही अपट्रेंड मध्ये आहात आणि इथे एखादा डबल टॉप तयार झाला असेल तर या ठिकाणी तुम्ही सेलिंगची एंट्री घेऊ शकता. जर तुम्ही अपट्रेंड मध्ये आहे आणि अपट्रेंड मध्ये असताना जर हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होत असेल तर आपण इकडे सेलिंगची एंट्री घेऊ शकतो. म्हणजे काय, डबल टॉप, डबल बॉटम, हेड अँड शोल्डर आणि इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर हे स्ट्रॉंग असे सिग्नल्स आहेत जे आपल्याला ट्रेंड चेंजचं इंडिकेशन देतात. ओके, त्याच्यामुळे हे जिथे असतात ते सोडून ज्या वेळी तुम्हाला टाईड अप ट्रेंड मध्ये असेल त्यावेळी तुम्हाला बाईंगचीच एंट्री घ्यायची आहे. ज्यावेळेस टाईड तुमची डाऊन ट्रेंड मध्ये असेल त्यावेळेस तुम्हाला सेलिंगचीच एंट्री घ्यायची आहे. ओके, त्याच्यामुळे डबल स्क्रीन डिसिजन मध्ये या डबल स्क्रीन डिसिजन मध्ये तुम्हाला टाईडची दिशा बघायची आहे आणि तिथे कोणता डबल टॉप किंवा डबल बॉटम किंवा हेड अँड शोल्डर, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर किंवा कप विथ हँडल असे काही प्रकार घडतायत का ते बघायचं. त्याच्यानंतर कॅन्डलस्टिकचा पॅटर्न, जिथे तुम्ही आहात तिथे एखादा कॅन्डलस्टिकचा पॅटर्न फॉर्म झालेला आहे का ते बघायचं. त्याच्यानंतर एखादा चार्ट पॅटर्न आहे का ते बघायचं. त्याच्यानंतर जिथे तुम्ही आहात जर ट्रेड करायची इच्छा असेल तर तिकडे व्हॉल्यूम आहे का हे बघायचं. त्याच्यानंतर MACD हा इंडिकेटर फक्त आपण टाईड मध्ये बघतो. टाईड मध्ये बघतो म्हणजे काय, आपण ज्यावेळेस ट्रेड करतो त्यावेळेस एका वेळी 3 टाइम फ्रेमचं अनालिसिस करतो आणि मगच आपण ट्रेड घेतो, बरोबर. त्याच्यामुळे MACD फक्त आपण मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बाईंगचा सिग्नल देते की सेलिंगचा सिग्नल देते एवढंच बघणार आहोत. छोट्या टाइम फ्रेम साठी आपण MACD यूज करणार नाही. त्याच्यानंतर RSI ची लेवल किती आहे. RSI मध्ये 2 लेवल असतात, एक 70 ची आणि एक आहे 30 ची आणि मधली एक लेवल आहे जी 50 ची लेवल आहे. 50च्या वरती सगळे बायर कन्सिडर केले जातात. 50च्या वरती बायर आणि 50च्या खाली सगळे सेलर्स कन्सिडर केले जातात. ओके, जर समजा तुम्हाला 70च्या अबाव सेल करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला डायव्हर्जन्स मिळाले तरच तुम्ही सेल करू शकता. 30 बिलो जर तुम्हाला बाय करायचं असेल तर या ठिकाणी एखादा डायव्हर्जन्सचा फॉर्मॅट तयार होत असेल तर तुम्ही 30 बिलो बाय करू शकता. ओके, आता जर समजा एखादा स्टॉक 50च्या RSI च्या आसपास येत असेल तर मोस्ट ऑफ द टाइम तो इथून थोडा रिव्हर्स होतो आणि मग परत खाली येतो. ओके, ही एक रुकावटची लेवल मानली जाते. आता जर एखादा स्टॉक तुम्हाला बाईंग साइडला मिळत असेल आणि जर 50च्या वरती असेल तर तुम्ही याच्यामध्ये बाईंगची एंट्री घेऊ शकता. जर एखादा स्टॉक तुम्हाला सेलिंग साइडला मिळत असेल आणि जर 50च्या खाली तो असेल तर या ठिकाणी तुम्ही सेलिंगचे एंट्रीचा विचार करू शकता. जर 30च्या खाली असेल तर आरामात तुम्ही इथे सेल करू शकता. ओके, पण जर तिकडे डायव्हर्जन्स तयार होत असतील तर तिथून तुम्हाला एक्झिट घेणंही गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, 50च्या खाली जेव्हा एखादा स्टॉक जातो, म्हणजे मी RSI बोलते, RSI जेव्हा 50च्या खाली जातो त्यावेळी स्टॉक मध्ये सेलर्स वाढायला सुरुवात होते. ओके, आणि जोपर्यंत तो 30 पर्यंत येतो त्याच्यामध्ये हाय सेलर्स असतात आणि जेव्हा तो स्टॉक 30 RSIच्या खाली जातो त्यावेळेस सुपर स्ट्रॉंग सेलर्स असतात ह्याच्यामध्ये. तसंच जेव्हा एखादा स्टॉक 50च्या वरती RSI ने जातो त्यावेळेस ह्याच्यामध्ये बायर्स वाढायला सुरुवात होते. ओके, बायर्स वाढायला सुरुवात होते आणि ज्यावेळेस एखादा स्टॉक 70च्या वरती जातो त्यावेळेस ह्याच्यामध्ये हायेस्ट बायर्स असतात. ओके,
हायेस्ट बायर्स. म्हणजे थोडक्यात काय, ज्या वेळेस तो 65-70च्या आसपास येतो त्यावेळेस तो जी मूव्ह घेतो ती एकदम फास्ट मूव्ह असते मार्केटमध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इंडिकेटर बघूया, फिबोनाची रिट्रेसमेंट. ओके, फिबोनाची आपण कधी यूज करतो, ज्यावेळेस आपल्याला एखादा स्टॉक रिट्रेसमेंट मध्ये दिसतो त्यावेळेसच आपण फिबोनाची यूज करतो. म्हणजे काय, जर समजा एखादा स्टॉक एकदम जास्त बुलिश आहे आणि मध्येच तो खाली येत असेल तर या ठिकाणी त्याची रिट्रेसमेंट ओळखण्यासाठी, या लेवल्स काढण्यासाठी साधारण तो कोणत्या ठिकाणी थांबेल आणि कोणत्या वेळी आपण त्याच्यामध्ये बाईंगची एंट्री घेऊ शकतो हे विचार करण्यासाठी आपण फिबोनाची लावू शकतो. जर एखादा 382च्या लेवलला येत असेल तर इथे बाईंग करू शकता, किंवा ब्लाइंड बाईंग करायचा झोन कोणता आहे, 61.8. 61.8च्या लेवलला जेव्हा तो येणार त्यावेळेस इथे तुम्ही ब्लाइंड बाईंग करू शकता. ओके, म्हणजे काय तर या लेवल पासून तुम्हाला वरती जाण्यासाठी परत एक चान्स असतो. ओके, या लेवलला गोल्डन सिग्नल असं सुद्धा म्हणतात. गोल्डन सिग्नलला बायर्स किंवा सेलर्स ऍक्टिव्हेट होतात. जर हा डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर या ठिकाणी 61.8 या लेवल पर्यंत रिट्रेस झाला की ह्याच्यामध्ये परत सेलर्स ऍक्टिव्हेट होणार. ओके, तर फिबोनाकीचा यूज कधी करणार, ज्यावेळेस एखादा स्टॉक कंटिन्युअसली बाईंग मोड मध्ये असतो आणि रिट्रेस होतो, किंवा एखादा स्टॉक कंटिन्युअसली सेलिंग मोड मध्ये असतो आणि रिट्रेस होतो, त्यावेळेस तुम्ही फिबोनाकीचा यूज करू शकता. ओके, आता नेक्स्ट बघूया काय आहे, ईएमए. ईएमए आपण बघितलेले होते, 5, 13 आणि 26 हे 3 ईएमए आपण वापरतो ज्यावेळेस एखादा स्टॉक गोल्डन सिग्नल देतो. म्हणजे 5 ईएमए ची लाईन 13 आणि 26 ईएमए ला क्रॉस करून जेव्हा वरती जाते त्यावेळेस त्याला आपण गोल्डन सिग्नल बोलतो. गोल्डन सिग्नल आपल्याला सुपर बायर्स अवेलेबल करून देतात, म्हणजे बायर्सची संख्या किंवा सेलर्सची संख्या. जर डाऊन साइडला क्रॉस ओव्हर झाला असेल तर सेलर्स अचानक वाढतात त्याच्यामध्ये. तर जिथे जिथे गोल्डन सिग्नल मिळतो तिथे तिथे आपल्याला बाईंग आणि सेलिंग वरती चांगला इम्पॅक्ट आपण बघायला मिळू शकतो. ओके, त्याच्यानंतर आहे बॉलिंजर बँड. बॉलिंजर बँड आणि एडीएक्स मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये काही सांगण्यासारखं आहे. आपण बरीच चर्चा केलेली आहे या दोन इंडिकेटर्स वरती. आणि जर तुम्हाला बिलीफ अकॅडमी मधून काही घेऊन जायचं असेल तर बॉलिंजर बँड आणि एडीएक्सचा सेटअप तुम्ही घेऊन जाताय. हा सुपर पॉवरफुल सेटअप आहे. जे पण मार्केटमध्ये 20 आणि 30,000 देऊन जे सेटअप्स विकले जातात त्याच्यामध्ये सुद्धा हा सेटअप तुम्हाला मिळणार नाही. 20-20 हजाराचे कोर्स करून सुद्धा लोकांना माहित नाहीये की बॉलिंजर बँड म्हणजे काय. 2-3 दिवसापूर्वीच ही केस माझ्या नजरेसमोर आली होती. ठीक आहे, बॉलिंजर बँड मध्ये काय बघायचं, कसं बघायचं हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर डायव्हर्जन्स. डायव्हर्जन्स फक्त आपण रिव्हर्सेबल चार्ट पॅटर्न असतात तिथेच बघतो. कप विथ हँडल्स मध्ये बघू शकतो, हेड अँड शोल्डर मध्ये बघू शकतो आणि डबल टॉप डबल बॉटम मध्ये बघू शकतो. त्याच्यानंतर इमिजिएट सपोर्ट. जर तुम्ही या ठिकाणी एंट्री घेत असाल तर याच्या खाली इमिजिएट सपोर्ट कोणता आहे, ओके, आणि याच्या खाली मेजर सपोर्ट कोणता आहे, हे दोन लेवल तुम्हाला काढायचे. त्याच्यानंतर एंट्रीच्या वरती इमिजिएट रेजिस्टन्स कोणता आहे आणि एंट्रीच्या वरती मेजर रेजिस्टन्स कोणता आहे, हे तुम्हाला या 4 व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. सपोर्ट, मेजर सपोर्ट, रेजिस्टन्स आणि मेजर रेजिस्टन्स. ओके, या ठिकाणी बघू शकता इमिजिएट सपोर्ट, इमिजिएट रेजिस्टन्स, मेजर सपोर्ट, मेजर रेजिस्टन्स. त्याच्यानंतर एंट्री किती रुपयांना घेतली, सिस्टीम प्रमाणे स्टॉप लॉस तुमचा किती रुपयांचा येतोय, त्याच्यानंतर टार्गेटची प्राइस काय ठेवायची. जर तुम्ही या ठिकाणी एंट्री घेतली असेल, या ठिकाणी तुम्ही एंट्री घेतलेली असेल तर वरचा जो पहिला रेजिस्टन्स असेल हे तुमचं फर्स्ट टार्गेट आहे. ओके,
आणि जो मेजर रेजिस्टन्स आहे हे तुमचं सेकंड टार्गेट आहे. ओके, आता याच्या खाली तुमचा जो फर्स्ट सपोर्ट जो आहे हा तुमचा स्टॉप लॉस आहे. ओके, फर्स्ट सपोर्ट जो आहे तो तुमचा स्टॉप लॉस आहे. जर समजा तुम्ही सेल साइडला एंट्री घेतली असेल, या ठिकाणी तुम्ही सेल केलं असेल, ओके, या ठिकाणी सेलची एंट्री घेतली असेल, तर याच्या खाली जो पहिला मेजर सपोर्ट आहे, पहिला जो सपोर्ट आहे हे तुमचं फर्स्ट टार्गेट असेल आणि ह्याच्या खाली जो मेजर सपोर्ट आहे तो तुमचं सेकंड टार्गेट असेल. ओके, आणि याच्यावरती जो पण तुमचा रेजिस्टन्स असेल, मेजर मायनर जो पण तुमचा रेजिस्टन्स असेल किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न अनुसार जो तुमचा स्टॉप लॉस येत असेल तो तुम्ही इकडे स्टॉप लॉस म्हणून सेट करू शकता. ओके, म्हणजे थोडक्यात काय, तुमचं मार्केट ट्रॅप होतंय या टार्गेट मध्ये आणि या स्टॉप लॉस मध्ये. ओके, तर आता नेक्स्ट पॉइंट बघूया आपण काय आहे. टार्गेट प्राइस 1, टार्गेट प्राइस 2, त्याच्यानंतर रिवॉर्ड म्हणजे काय, किती रुपयांचं बक्षीस तुम्हाला मिळणार आहे, टार्गेटला किती पॉइंट तुम्हाला द्यावे लागणार आहे. आता जर तुम्ही बुल्स, एक मिनिट आपण याच्यावर जाऊया. या ठिकाणी एंट्री घेतली तुम्ही बाय साइडची, याच्यावरती तुमचं T1 आहे, टार्गेट 1, याच्यावरती T2 आहे. आता आणि ह्याच्या खाली तुमचा आहे स्टॉप लॉस, बरोबर. आता हे काय झाले तुमचे प्रॉफिटचे पॉइंट. प्रॉफिट म्हणजे काय झाला, रिवॉर्ड. ओके, रिवॉर्ड. आता ह्याच्यामध्ये रिवॉर्डला पॉइंट कॅल्क्युलेट करायचे असते तर तुम्ही कसं करणार, ही टार्गेटची संख्या मोठी असणार, बरोबर. टार्गेट मायनस तुम्ही कितीला एंट्री घेतली, मायनस एंट्री म्हणजे तुम्हाला किती रुपयांचे इकडे पॉइंट्स मिळतात. ओके, जर समजा तुमची एंट्री असेल 10 रुपयाची, टार्गेट तुमचा 14 रुपयाचा असेल, तर 14 मायनस 10 इज इक्वल्स टू 4 रुपये तुमचे रिवॉर्ड झाले. आता इकडे 10 रुपयाला तुम्ही एंट्री घेतलाय आणि जर तुमचं स्टॉप लॉस असेल 9 रुपयांचं, तर तुमची रिस्क किती रुपयांची झाली, 10. एंट्री मायनस स्टॉप लॉस, 10 मायनस 9 म्हणजे किती, 1 रुपया. 1 रुपयाची तुमची रिस्क झाली. म्हणजे 10 रुपयाला जर तुम्ही एखाद्या स्टॉक मध्ये एंट्री घेत असाल तर 10 रुपयांवर तुम्हाला 4 रुपयांचं प्रॉफिट होणार. 10 रुपयांच्या मागे 4 रुपये मिळणार तुम्हाला. आणि जर तुमचा लॉस झाला तर मॅक्सिमम तुमचा 1 रुपयाचा लॉस होऊ शकतो. समजा आता तुम्ही सेल साइडचा विचार केला तर या ठिकाणी 10 रुपयाला तुम्ही सेल करताय, म्हणजे 10 रुपयाला सेलची तुम्ही एंट्री घेताय, बरोबर. आणि ह्याच्यावरती तुम्ही 11 रुपयांचा स्टॉप लॉस लावला. ओके, 11 रुपयांचा वरती तुम्ही स्टॉप लॉस लावला आणि तुमचं खाली टार्गेट आहे 6 रुपयांचं. ओके, 6 रुपयांचं खाली टार्गेट आहे. तर ह्याच्यामध्ये रिवॉर्डचा फॉर्म्युला काय येईल, आता किती रुपये मिळत आहेत तुम्हाला कसं कॅल्क्युलेट करणार, एंट्री मायनस टार्गेट. एंट्री मायनस टार्गेट, एंट्री किती रुपयांची, 10, टार्गेट आहे 6 रुपयांचं, म्हणजे 4 रुपयांचा इथे तुमचा प्रॉफिट होतोय. आता जर रिस्क कॅल्क्युलेट करायची असेल तर कशी कॅल्क्युलेट करणार, स्टॉप लॉस मायनस एंट्री. स्टॉप लॉस मायनस एंट्री इज इक्वल्स टू, स्टॉप लॉस किती रुपयांचा आहे, 11 रुपयाचा आहे. एंट्री किती रुपयांची, 10 रुपयांची, 1 रुपया. 1 रुपयांची रिस्क आहे. 10 रुपयाचा तुम्ही एखादा शेअर सेल करत असाल तर त्याच्या मागे तुम्हाला 4 रुपये मिळणार आणि जर गेला तर तुमचा मॅक्सिमम 1 रुपया जाऊ शकतो. बाईंग साइडला प्रॉफिटचा म्हणजे रिवॉर्डचा फॉर्म्युला काय आहे, टार्गेट मायनस एंट्री. आणि बेअर साठी म्हणजे सेल साइडला एंट्री मायनस टार्गेट इज द फॉर्म्युला फॉर रिवॉर्ड. त्याच्यानंतर जर आपल्याला रिस्कचा फॉर्म्युला बघायचा असेल तर एंट्री मायनस स्टॉप लॉस हा फॉर्म्युला कोणासाठी आहे, बुल साठी. आणि बेअर साठी म्हणजे सेलर साठी स्टॉप लॉस मायनस एंट्री हा रिस्कचा फॉर्म्युला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, रिवॉर्ड मिनिमम आणि रिवॉर्ड मॅक्सिमम. तर ह्याच्यामध्ये काय आहे, आपले 2 टार्गेट आहे, मिनिमम टार्गेट आणि मॅक्सिमम टार्गेट.
तर पहिला रिवॉर्ड जो आहे हा मिनिमम टार्गेट साठी कॅल्क्युलेट केला जाणार आणि दुसरा जो रिवॉर्ड आहे तो मॅक्झिमम टार्गेट साठी कॅल्क्युलेट केला जाणार. त्याच्यानंतर रिस्क टू रिवॉर्ड रेशो, म्हणजे रिस्कला जर रिवॉर्डने आपण भागलं तर आपल्याला काहीतरी संख्या मिळते. ते आपल्याला सांगतं की तुमच्या ट्रेडच्या मागे तुमचं किती % कॅपिटल जाणार आहे. ओके, हे आपण एखादं एक्झाम्पल घेऊया आता. एक्झाम्पल, हा, मी एक HCL टेकचं एक एंट्री घेतली होती. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर होता त्याच्यामध्ये. आपण बघूया ते जाऊन. HCL टेक मध्ये मी चांगला प्रॉफिट काढला होता. खूप मनासारखा ट्रेड भेटला होता तो. डेली टाइम फ्रेम मध्ये सर्वात पहिल्यांदा टाइम फ्रेमचं सिलेक्शन कसं करायचं, तर आपण एक नोट्स मध्ये टाइम फ्रेमची एक PPT बघितली होती, टाइम फ्रेम फॉर ट्रेडर्स. आता तुम्ही कोणत्या प्रकारचे ट्रेडर आहात? जर इंट्राडे करत असाल तर तुम्हाला आवरली चार्ट बघायचा आहे, 15 मिनिटांचा चार्ट बघायचा आणि 3 मिनिटांचा चार्ट बघायचा. ओके, जर पोझिशनल ट्रेडर असाल तर डे, आवरली आणि 10 ते 15 मिनिटांचा चार्ट तुम्हाला बघायचा आहे. आता HCL टेकची ज्यावेळेस एंट्री घेतली त्यावेळेस मी पोझिशनल एंट्री घेत होती. म्हणजे काय, आज बाय केला तर ज्यावेळेस माझं टार्गेट हिट होईल त्यावेळेस त्याला मी सेल करणार होती. हे झालं पोझिशनल ट्रेडिंग. तर आता बघूया डे, आवरली आणि 10 ते 15 मिनिटाच्या चार्ट मध्ये त्यावेळेस काय फॉर्मेशन झालं होतं. आता हे मला HCL टेकचं मला मिळालं कसं होतं, तर chartin.com वरून मी इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट होतोय असं मला कळालं. त्यावेळी मी तिकडे जाऊन बघितलं की नक्की काय होतंय, तर मला तो चांगला ट्रेड मिळाला होता त्यावेळी. ठीक आहे, तर आपण बघूया investing.com वर. या ठिकाणी साधारण नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये मी हा ट्रेड घेतला होता. या ठिकाणी ब्रेकआउट झालेला दिसतोय आपल्याला. ओके, ब्रेकआउटची तारीख आहे 21/12/2021. तर मग आपण आपल्या शीट वर जाऊया. या ठिकाणी डेट काय आहे, 21/12/2021. ओके, 21/12/2021. त्याच्यानंतर स्टॉकचं नाव आहे HCL टेक. त्याच्यानंतर क्लोज ऑफ द डे, इंट्राडे क्लोज ऑफ द डे अजून क्लोजिंग झालेली नाहीये, बट स्टील आपण जी व्हॅल्यू काढणार आहोत ती आपण याच्यामध्ये टाकू शकतो. या ठिकाणी आपण बघू शकतो, सर्वात पहिल्यांदा मी नेकलाईन ड्रॉ करते. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर मिळालेला आहे, सो मी या ठिकाणी सर्वात आधी नेकलाईन ड्रॉ करते. ओके, या ठिकाणी नेकलाईन मी ड्रॉ केलेली आहे. तर आता नेकलाईनचा ब्रेकआउट कितीला होतोय, या ठिकाणी 1184 ला नेकलाईनचा ब्रेकआउट होतोय. मला एंट्री कधी घ्यायची होती, हा ब्रेक झाल्यानंतर, म्हणजे साधारण 1190 ब्रेक झाल्यानंतर मला एंट्री घ्यायची होती त्या दिवशी. तर ठीक आहे, आता आपण इकडे प्राइस लिहूया. आता सध्याला तो स्टॉक जर समजा या ठिकाणी असेल, ओके, 1170 या लेवलला जर असेल, मग सर्वात पहिल्यांदा आपण इकडे लिहूया क्लोज ऑफ द डे और वीक. आदल्या दिवशीची क्लोजिंग ह्याच्यामध्ये आपण लिहू शकतो. आदल्या दिवशीची 1160 ची क्लोजिंग आहे, 1160. डबल स्क्रीन डिसिजन ऍज युजल तिकडे आहे, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. त्याच्यामुळे टाईड मध्ये जाऊन ट्रेंड बघायची गरज नाहीये. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर असल्यामुळे आपण इकडे बाईंगची एंट्री घेणार. त्याच्यानंतर कोणते कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत का बघूया तिकडे. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर इकडे एक मॉर्निंग स्टार तयार झालेला आहे, इकडे एक दोजी आहे, इकडे एक दोजी आहे आणि ही एक वरती कॅन्डल आहे. हा झाला मॉर्निंग स्टार. मग इथे कॅन्डलस्टिक पॅटर्नला आपण लिहू शकतो इकडे मॉर्निंग स्टार. ओके, त्याच्यानंतर चार्ट पॅटर्न आहे का इकडे, तर येस, इन्व्हर्टेड
इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. ओके, त्याच्यानंतर आपण व्हॉल्यूम बघूया. व्हॉल्यूम आवरली मध्ये जाऊन मी बघितला होता त्यावेळी. आवरली मध्ये जर आपण या ठिकाणी व्हॉल्यूम बघितला, व्हॉल्यूम, ओके, फक्त व्हॉल्यूम लावायचा आहे. बरेचसे व्हॉल्यूमचे प्रकार आहेत. नेट व्हॉल्यूम, प्राइस व्हॉल्यूम, ट्रेंड, ऑन बॅलन्स व्हॉल्यूम वगैरे हे सगळं काही कामाचं नाहीये. आपल्याला फक्त आणि फक्त सिंपल व्हॉल्यूम लावायचा आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो या कॅन्डलने जेव्हा ब्रेकआउट दिला त्यावेळेस बऱ्यापैकी ऍव्हरेजच्या वरती याच्यामध्ये बायर्स होते. ओके, व्हॉल्यूम होता. त्याच्यामुळे व्हॉल्यूम वरती आपण काय लिहू शकतो? येस, व्हॉल्यूम आहे त्याच्यात. ओके, व्हॉल्यूम अबाव ऍव्हरेज, अबाव ऍव्हरेज. त्याच्यानंतर एमएससीडी. एमएससीडी आपण कशात बघतो? मोठ्या टाइम फ्रेम मध्ये. टाईड मध्ये एमएससीडी बघणार आपण. टाईड मध्ये एमएससीडी चा काय सिग्नल आहे? या ठिकाणी बाईंगचा सिग्नल आहे. ओके, या ठिकाणी टाईड मध्ये बाईंगचा सिग्नल, सॉरी, टाईड मध्ये म्हणजे वन डे मध्ये. वन डे मध्ये या ठिकाणी आपल्याला कुठे गेलो हे? ओके, या ठिकाणी आहे. वन डे मध्ये आपल्याला या ठिकाणी बाईंगचा सिग्नल आहे. ओके, या ठिकाणी बाईंगचा सिग्नल आपल्याला मिळालेला आहे. ओके, त्याच्यामुळे एमएससीडी आपल्याला काय सांगते? BUY बाय. त्याच्यानंतर RSI ची लेवल. RSI ची लेवल आपण कशात बघणार? तर ऑब्विसली आपण टाईड मध्येच बघणार RSI. RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. आता या ठिकाणी RSI कितीवर होता? या ठिकाणी होता RSI 58 च्या आसपास. ओके, 58 वॉज द RSI लेवल. त्याच्यानंतर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न आहे, त्याच्यामुळे फिबोनाकीची इकडे ऍप्लिकेशन होत नाही. जिथे जिथे चार्ट पॅटर्न आहे तिकडे तुम्ही फिबोनाकी लावू शकत नाही. जिथे जिथे रिट्रेसमेंट असते तिथेच फक्त आपण फिबोनाकी यूज करतो. त्याच्यानंतर इकडे तुम्ही लिहू शकता हवं तर नॉट ऍप्लिकेबल, नॉट ऍप्लिकेबल. त्याच्यानंतर EMAs लावायचे आहेत. आता EMAs आपण कोणकोणते वापरतो? 5, 13 आणि 26. आता MACD आणि RSI चं काम झालेलं आहे, त्याच्यामुळे मी हे काढून टाकते आणि 5, 13, 26 चे EMA आता लावलेले आहेत. आता या ठिकाणी जर बघितलं तर खूप सुंदर प्रकारे इकडे एक गोल्डन क्रॉसओव्हर मिळालेला आहे. ओके, 5 दिवसांची जी लाईन आहे ती ग्रीन शो करते, 13 दिवसांची लाईन पिंक आहे आणि 26 दिवसांची लाईन आहे ती रेड आहे. ओके, या ठिकाणी खूप सुंदर आपल्याला एक गोल्डन क्रॉसओव्हर मिळालेला आहे. त्याच्यामुळे EMA मध्ये तुम्ही गोल्डन क्रॉसओव्हर लिहू शकता. ओके, EMAs मध्ये काय आहे? गोल्डन क्रॉसओव्हर. ओके, आता तुम्ही म्हणाल की एवढं जर करत बसलो तर आमचा ट्रेड कधी होणार? एवढं टाईप करेपर्यंत सगळं ट्रेड आमचा संपून जाईल, टार्गेट पण अचीव होईल. पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही स्टेबल टाइम फ्रेम मध्ये काम करणार, म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला हेच सांगते की फक्त इक्विटी मध्ये काम करा. ज्यावेळेस चार्ट स्टेबल असतात, लाईक आफ्टर मार्केट अनालिसिस पण तुम्ही या प्रकारे करू शकता. ओके, ज्यावेळेस एखाद्या स्टेबल चार्ट मध्ये काम आपण करतो त्यावेळेस त्याचे टार्गेट्स हिट व्हायला टाइम लागतो. जेव्हा मोठ्या टाइम फ्रेम वापरणार, पोझिशनल ट्रेडिंग करायला आधी तुम्ही शिकणार, त्यावेळेस तुम्हाला ऑब्विसली काही घाई नसते. त्याच्यामुळे तुम्ही आरामात ही डिसिजन मेकिंग शीट फिल करून आरामात तुम्ही ट्रेड घेऊ शकता. सुरुवातीला या डिसिजन मेकिंग शीट वर काम करताना तुम्हाला अर्धा तास लागेल, 1 तास लागेल काही जणांना. पण जसं तुम्ही या टाइम शीट वर एकदा का 50-60 ट्रेड करून मोकळे होतात ना, त्यावेळी आपोआप तुमच्या ब्रेनला सवय झालेली असते. ही शीट भरायला तुम्हाला 2 मिनिटापेक्षा जास्त टाइम लागणार नाही. आता मी एक्सप्लेन करते म्हणून मला जास्त टाइम लागतोय, अदरवाईज ही शीट आता मी यूज पण नाही करत. आता एवढी माझी सवय झालेली आहे की ज्यावेळेस मी ट्रेड करते ना त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा माझ्या डोक्यात येतं डबल स्क्रीन डिसिजन काय आहे.
डबल स्क्रीन मध्ये बाईंग असेल तर मग कॅन्डलस्टिक पॅटर्न कुठे आणि कसे तयार होत आहेत, त्याच्यानंतर व्हॉल्यूम बघायचं, त्याच्यानंतर MACD, नंतर RSI, हे डोक्यामध्ये फिटच झालेलं आहे हा सिक्वेन्स. याच्यावरती कमांड यायला तुम्हाला पण थोडा टाइम लागणार आहे. कंटिन्युअसली 6 महिने ही शीट फॉलो करा, आपोआप तुमचा ब्रेन त्याच दिशेने जाणार. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या दिवशी व्हॉल्यूम बघायच्या आधी EMA बघणार किंवा बॉलिंजर बँड बघायच्या आधी तुम्ही एखाद्या वेळी ट्रेड घ्यायचा विचार करत असाल, त्यावेळेस तुमचा ब्रेन ऑटोमॅटिकली तुमची प्रोसेस ही आहे ती फॉलो कर असं सांगणार तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर आता आपण बघूया बॉलिंजर बँड. ओके, बॉलिंजर बँड 1 आवर मध्ये मी बघते, म्हणजे जी मिडल टाइम फ्रेम आहे त्याच्यामध्ये आपण बॉलिंजर बँड अप्लाय करतो. ओके, तर या ठिकाणी बॉलिंजर बँड आता मी लावते. बाकीचे जे इंडिकेटर्स आहेत ते मी काढून टाकते. आता या ठिकाणी ज्या वेळेस ब्रेकआउट झाला त्यावेळेस हा बॉलिंजर बँड चॅलेंज होत होता. ओके, बॉलिंजर बँड चॅलेंज होतोय, याचा अर्थ जेव्हा एखादा स्टॉक उडणार असतो, एखादा स्टॉक जेव्हा उडणार असतो त्यावेळेस तो वरच्या दिशेला बॉलिंजर बँड एक्सपांड होतो, आणि ज्यावेळेस एखादा स्टॉक खाली पडणार असतो त्यावेळेस तो बॉलिंजर बँड खालच्या दिशेला एक्सपांड होतो. तर हे चांगलं साइन आहे की या ठिकाणी बॉलिंजर बँडला घेऊन प्राइस चाललेली आहे. इथे बॉलिंजर बँड एक्सपांड होतोय. मग डिसिजन मेकिंग मध्ये तुम्ही इथे लिहू शकता एक्सपान्शन ऑफ बॉलिंजर बँड. त्याच्यानंतर आता मिडल टाइम फ्रेम मध्येच आपण ADX लावणार आहोत. ओके, ADX च्या ऐवजी मी इथे DMI लावते, म्हणजे क्रॉसओव्हर पण आपल्याला व्यवस्थित दिसते. डायरेक्शनल मुवमेंट. ओके, ह्याची सेटिंग ग्रीन, रेड आणि ब्लॅक. या ठिकाणी क्रॉसओव्हर होताना, ओके, या ठिकाणी ऑलरेडी क्रॉसओव्हर कशाचा झालेला आहे, ग्रीनचा क्रॉसओव्हर झालेला आहे, आणि या ठिकाणी ADX जो आहे तो आपला आहे 23 च्या आसपास. ओके, ADX आहे 23 च्या आसपास, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बाईंग साठी चांगला चान्स आहे. ADX आहे 23 आणि क्रॉसओव्हर, बुलिश क्रॉसओव्हर, बुलिश क्रॉसओव्हर. ओके, त्याच्यानंतर डायव्हर्जन्स. आता इथे हेड अँड शोल्डर पॅटर्न असल्यामुळे डायव्हर्जन्स आपण अप्लाय नाही करू शकत. ओके, त्याच्यानंतर इमिजिएट सपोर्ट कितीचा आहे. आता ह्याच्यामध्ये इमिजिएट सपोर्ट कितीचा आहे, तर हा आपला इमिजिएट सपोर्ट आहे. आता मी बॉलिंजर बँड, व्हॉल्यूम, ADX सगळंच काढून टाकते सो दॅट आपला प्राइस ऍक्शन वरती जास्त चांगला फोकस येईल. आता ह्याच्यामध्ये इमिजिएट सपोर्ट कितीचा आहे, तर हा आपला इमिजिएट सपोर्ट आहे. ओके, आता मेजर सपोर्ट कितीचा आहे, तर हा आपला मेजर सपोर्ट येईल या ठिकाणी. ओके, हा आपला मेजर सपोर्ट येईल, किंवा आपण जर ह्याने बघितलं तर या ठिकाणी हा आपला ह्याच्यावरती हा मेजर सपोर्ट येईल. ओके, हा मेजर सपोर्ट आहे, हा इमिजिएट सपोर्ट झाला. आता आपला रेजिस्टन्स जर आपल्याला काढायचा असेल तर या ठिकाणी एक एंट्री घेतल्यानंतर सर्वात पहिला रेजिस्टन्स आपला इकडे येईल. ओके, या ठिकाणी आपला पहिला रेजिस्टन्स येईल, आणि हा क्रॉस झाल्यानंतर दुसरा रेजिस्टन्स कुठे येईल, या ठिकाणी येईल. ओके, ठीक आहे. आता आपण बघूया डिसिजन मेकिंग शीट. डिसिजन मेकिंग शीट वरती इमिजिएट सपोर्ट आपण लिहूया आता कितीचा आहे. इमिजिएट सपोर्ट आहे हा 1136. 1136 हा इमिजिएट सपोर्ट आहे. त्याच्यानंतर इमिजिएट रेजिस्टन्स कितीचा आहे, तर हा आहे 1255. ओके, 1255. 1255. त्याच्यानंतर मेजर्ड सपोर्ट कितीचा आहे आपला 1105, आणि मेजर रेजिस्टन्स आहे 1332. 1105 आणि 1332. ओके, तर आता एंट्री आपण कितीला घेतोय, तर त्यावेळी मी 15 मिनिटाची टाइम फ्रेम बघितली होती, आणि 15 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम जबरदस्त होता. त्याच्यामुळे मी एंट्री घेताना असं ठरवलं होतं की जेव्हा हा आधीचा रेजिस्टन्स आहे
हा ब्रेक जेव्हा होईल त्यावेळेस मी एंट्री घेणार असं ठरवलेलं. सो या ठिकाणी हा ब्रेकआउट झाला. ओके, हा ब्रेकआउट झाल्यानंतर ज्यावेळेस या कॅन्डलचा हाय तुटला त्यावेळेस मी काहीतरी 1195 ला एंट्री घेतली होती. ओके, 1195 ला एंट्री घेतली होती. आता या ठिकाणी बघा, मी अजिबात घाई केलेली नाहीये. या ठिकाणी मला ब्रेकआउटची कॅन्डल मिळाली. ओके, या ठिकाणी ब्रेकआउटची कॅन्डल मिळाल्यानंतर पहिली गोष्ट, मी इथे अजिबात घाई गडबडीने ट्रेड घेतला नाहीये. या कॅन्डलचा जेव्हा हाय ब्रेक झाला त्यावेळेस मी इकडे ट्रेड घेतला. ओके, म्हणजे कन्फर्मेशन जेव्हा मिळालं तेव्हा मी ट्रेड घेतला. आता जी कॅन्डल आपल्याला ब्रेकआउट देते त्या कॅन्डलचा लो आपण स्टॉप लॉस म्हणून कन्सिडर करू शकतो. तर ह्या कॅन्डलने ब्रेकआउट दिला तर या कॅन्डलचा लो कितीचा आहे? 69, 1169 चा लो आहे. पण टू द सेफर साइड मी याच्या खाली स्टॉप लॉस ठेवला होता, तो आहे 1165. ओके, 1165 चा मी स्टॉप लॉस ठेवला होता. आता टार्गेट प्राइस किती असणार आहे? जो इमिजिएट रेजिस्टन्स आहे तो आपला पहिला टार्गेट असेल. इमिजिएट रेजिस्टन्स कितीचा आहे? 1255. आणि आपला मेजर रेजिस्टन्स कितीचा आहे? 1332. ओके, 1332. त्याच्यानंतर रिवॉर्ड साठी काय फॉर्म्युला आहे आपला? बुल साइडला आपण आहोत तर जे पण पहिलं टार्गेट आहे मायनस तुमची एंट्री. ओके, हे जे पहिलं टार्गेट आहे मायनस तुमची एंट्री प्राइस, हा तुमचा पहिला रिवॉर्ड झाला जो आहे 60 पॉइंटचा. ओके, आणि दुसरा रिवॉर्ड कितीचा आहे? दुसरं टार्गेट मायनस एंट्री 140 पॉइंट, हे तुमचं दुसरं टार्गेट झालं, दुसरा रिवॉर्ड झाला. ओके, त्याच्यानंतर एका ट्रेड मागे तुम्ही किती रुपयांची रिस्क घेताय हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर ह्याच्यामध्ये काय आहे? बाईंग साइडची एंट्री असल्यामुळे आपली एंट्री वरती आहे आणि स्टॉप लॉस खाली आहे, म्हणजे एंट्रीची प्राइस जास्त आहे. ओके, त्याच्यामुळे एंट्री मायनस तुमचा स्टॉप लॉस इज इक्वल्स टू तुमचा रिस्क आहे 30 रुपयांची, त्याच्यावर मिळतात तुम्हाला 60 रुपये मिनिमम आणि मॅक्झिमम मिळतात 40 रुपये. तर आता रिस्क टू रिवॉर्ड रेशो जर तुम्हाला काढायचा असेल तर आधी रिस्क डिवायडेड बाय रिवॉर्ड, हे 0.5% ची तुमची रिस्क झाली. ओके, त्याच्यानंतर जर तुमची सेकंड रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे सेकंड टार्गेटच्या अनुसार तुम्हाला जर रिस्क रिवॉर्ड काढायची असेल तर रिस्क मायनस तुमचं सेकंड टार्गेट. ओके, रिस्क सेकंड रिवॉर्ड वरनं जर तुम्हाला रिस्क टू रिवॉर्ड रेशो काढायचा असेल तर रिस्क डिवायडेड बाय सेकंड टार्गेट. ओके, हे झालं 0.21. ओके, म्हणजे थोडक्यात काय, ह्याच्यामध्ये तुमची रिस्क आहे 0.5%. आता ह्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्या फेवर मध्ये आहे तर आपला ट्रेड डिसिजन असणार आहे बाय. ओके, स्ट्रॉंगली बाय. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. आपण रिस्क रिवॉर्ड रेशो वरती चर्चा करणार आहोत आणि बरेचसे अदर पॉइंट्स बघणार आहोत. जे HCL टेक मध्ये मी एंट्री घेतली, जी शीट मध्ये आपण कॅल्क्युलेशन केलं त्याच्या अनुसार एंट्री घेतली आणि एक्झिट घेताना मी काय काय बघितलं हे आपण बघणार आहोत. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.